संरक्षण भिंतीचं काम जिल्हा नियोजन समितीमधून घेण्यात आलं होतं। अनेक वेळा त्या वस्तीला फटका बसलेला आहे आणि म्हणून सुधीर भाऊनी जसं सांगितलं की हा नाला पूर्ण शहरातल्या मुख्य भागातून जातो। याचं सर्वेक्षण हे रुंद किती आहे, जसं भूमी अभिलेख विभागाकडून याची सर्व चौकशी जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत करून उर्वरित बांधकाम सुद्धा या नाल्याचं करण्याच्या संदर्भात जिल्हा नियोजन समितीकडे आम्ही प्रस्ताव पाठवू। अध्यक्ष महोदय, तो नागा जितका रुंद होता तेवढाच राहील याची काळजी खबरदारी शासन घेणार आहे का, एवढंच आहे। अध्यक्ष महोदय, सजेशन फॉर ऍक्शन। नाही, तुम्ही आता अध्यक्ष महोदय नैसर्गिक नाला आहे। मंत्री महोदय, अध्यक्ष महाराज, मग आज खरं तर या सभागृहामध्ये हा एक मंत्री महोदय आमचे मित्रही आहे। नैसर्गिक जो नागाची रुंदी आहे ती कायम असावी, ही सजेशन फॉर ऍक्शन काय? हे ऍक्शन, ओनली ऍक्शन, नो रिॲक्शन असं असलं पाहिजे। मंत्री महोदयांकडून अपेक्षित आहे की नैसर्गिक नागाची जेवढी रुंदी आहे तेवढी राहील, ही शासनाने हमी दिली पाहिजे। ही हमी न देता सजेशन फॉर ऍक्शन म्हणजे काय? हे द्विअर्थी जागं दादा कोंडकेचं उत्तर आहे काय? हे द्विअर्थी उत्तर देऊ नका। निश्चितपणे नैसर्गिक राहील याची काळजी घ्या। मंत्री महोदय, जे आता सुधीर भाऊने आपल्याला माहिती दिली आहे त्यावरती आपण व्यवस्थित विचार करून उपाययोजना करावी। ठीक आहे अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य, ज्येष्ठ सदस्य सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला त्या प्रश्नाचा रोख आणि उत्तर यामध्ये तफावत आहे। मुळात प्रश्न का निर्माण झाला ते प्रश्न वाचल्यानंतर कळेल। हा नाल्याला जी संरक्षण भिंत बांधली ती लोकवस्ती आहे त्या बाजूला बांधायला पाहिजेत की अपोजिट साईडला बांधायला पाहिजे? जरा फोटो मागवा, माहिती घ्या आणि मग उत्तर द्या। अधिकाऱ्यांना जी संरक्षण भिंत बांधली त्या बाजूला श्रीमंतांची 2 घरं आहेत फक्त, जरा माहिती घ्या। हा विरोध, त्यांनी जो प्रश्नाचा रोख होता की लोकवस्ती वाचवण्यासाठी जर असती तर कोणाचा विरोधच नसता, पण मुळात कुणाच्या तरी इच्छेसाठी, संरक्षणासाठी, बंगल्याच्या त्याची जागा वाचवण्यासाठी, त्याला लेआउट टाकून उद्या प्रचंड फायदा पोहोचवण्यासाठी या संरक्षण भिंतीची निर्मिती केली। त्याला प्रचंड विरोध होता आणि म्हणून हे बांधणार, तुम्ही उत्तर देताय, हे बांधणारे, डिझाईन करणारे, ती जागा सिलेक्शन करणारे, संरक्षण किती बांधली? 98। नाला खूप मोठा आहे, शहर मोठा आहे आणि बांधली एवढीशी त्या जागेपुरतीच, जेवढी एका गटाची जागा आहे तेवढीच वाल भटकवून बांधली। अध्यक्ष महोदय, तेवढंच प्रोटेक्शन। ते काही बोलताना सुधीर भाऊंना मर्यादा आहे। त्यामुळे माझं एवढंच मत आहे की या संदर्भात अध्यक्ष महोदय, या संदर्भात ते बांधकाम चुकीचं झालेलं आहे, पूर्णतः चुकीचं झालेलं आहे। एका व्यक्तीला त्याच्या जागेला संरक्षण देण्यासाठी हा 98 लाख रुपयाचा खर्च करण्यात आलेला आहे। म्हणून आमचा प्रश्न असा आहे की तो नाला तर अरुंद झालाच त्याच्या बांधकामामुळे, भर टाकून तो नाला बांधलाय, नाल्यातली जागा त्यामध्ये घेतली आहे। म्हणून सुधीर भाऊंनी जो प्रश्न विचारला की नाल्याची जेवढी विड्थ आहे तेवढी शिल्लक राहील का, त्याचं उत्तर तुम्ही दिलं नाही। प्रश्न स्पेसिफिक, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी हे बांधकाम करताना लोकवस्ती वाचवण्यासाठी नाही तर एका विशिष्ट व्यक्तीच्या जागेचं प्रोटेक्शन करण्यासाठी दिलेलं आहे। म्हणून हे बांधकाम करणाऱ्या जे दोषी आहेत, चुकीचं बांधकाम, चुकीची साईट आणि फुकटचा खर्च करणाऱ्यावर कारवाई करणार आहात का, हा खरा प्रश्न आहे। अध्यक्ष महाराज, सन्माननीय सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता सांगितलं की चुकीच्या ठिकाणी बांधलेली आहे, असं नाही आहे। गुगल मॅपचं या ठिकाणी लोकेशन अध्यक्ष महोदय माझ्याजवळ आहे आणि ज्या भागाला ही पूर संरक्षण भिंत बांधलेली आहे त्या भागाला वस्ती आहे, खुल्या जागेवर सुद्धा मैदान आहे, पण त्याच्यात थोडासा लगत वस्ती आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जिल्हा नियोजन समितीकडून जसं याला पैसा मंजूर झाला होता, निधी मंजूर झाला होता, अजून 3 कामांना पूर संरक्षण भिंती बांधण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून काम मंजूर आहे। सन्माननीय सुधीर भाऊंनी जसं सांगितलं की नैसर्गिक हा जो नाला आहे त्याची रुंदी हे ते सर्व हे तपासल्या जाईल अध्यक्ष महोदय।
आपण दिलेल्या निर्देशानुसार जे जिल्हाधिकाऱ्याला आम्ही तात्काळ या सर्व गोष्टीची चौकशी करायला लावू आणि त्या पद्धतीची कारवाई करायला लावू. किशोर जोरगेवारजी. मला बोलायची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद.